ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, आज मनुष्य जन्म एक हिरा आहे. हिरा जो असतो ना, तो आयरनवर ठेवला तरी तो फुटत नाही, अग्नी टाकला तरी जळत नाही. पण त्याच्यावरून जर ढेकून गेला तर त्याच्या दोन खापा होतात. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, तुका म्हणे वाया गेला संगती गुणे. तो माणूस संगती गुण वाया जातो. बघा, कर्णासारखा शूरवीर या जगात नव्हता, पण दुष्ट दुर्योधनाच्या संगतीमुळं तो विला गेला. आजपर्यंत जेवढे उदाहरणं आहेत तर ते काय संगतीमुळं. आणि मग जशी संग तसा रंग, पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाया वैसा. आणि मग माणूस संगतीमुळं काय करतो, व्यसन किंवा वाईट कर्म करतो. वाल्याचं उदाहरण, तो चोरामुळं काय झाला, चोर झाला. आणि नारदामुळं कोण झाला, वाल्मिक ऋषी झाला. तर संगतीमुळं त्याचे परिणाम होतात आणि मग व्यसनं लागतात. आणि मग दारू, गांजा, विडी, सिगरेट काय असेल नसेल ते व्यसनं लागतात. आणि मग माणूस काय म्हणतो, माझे व्यसनं सुटण्याकरता मग कोणतरी बाबा, भगत, डॉक्टर लोकांकडे जातात. तर एकदा रामदास स्वामीने काय केलं होतं, एका झाडाला मिठी मारली आणि मग मोठमोठं आरडं, धावा मला धरले. लोक त्याच्यापाशी आली. अरे म्हणत, झाडाना तुला धरलं का तो झाडाला धरले? आणि मग त्याला विचारलं, म्हणत तू झाडाला धरले. तसं व्यसनं कोण करतंय? आपण करतो. आणि मग सोडायची कोणा? दुसऱ्याकडे जातो. जो व्यसन करतो त्यांनी जर निश्चय केला मला हे नको, त्याग, का ते सुटलं जातं. काय कुठं जायची गरज नाही. आणि मग आयुर्वेदात असं सांगितलेलं आहे का सुंठ आणि वावा याची पावडर करायची. आणि मग एक ग्लासभर पाणी घ्यायचं आणि त्या ग्लासभर पाण्यामध्ये एक अर्धा चमचा ते सुंठ आणि वाव्याची पावडर टाकायची. ते उकळायचं, उकळून गाळून आणि ते ठेवून द्यायचं. रात्री जर ते पाणी केलं तर सकाळी त्या माणसाला प्यायला द्यायचं. आणि सकाळी ते केलं का संध्याकाळी प्यायला द्यायचं. असं जर 21 दिवस जर केलं तर त्याचे जे व्यसनं असतील ते व्यसनं सुटले जातात. एकदम त्याला काय रुपया खर्च नाही, फुकटचा प्रयोग आहे. अजून दुसरं एक, मनुके भिजत टाकायचे चिमूटभर आणि सकाळी टाकले का संध्याकाळी ते खायचे, पाणी प्यायचं. आणि संध्याकाळी टाकल्यावर सकाळी खायचं. किंवा काळी मिरी त्याचं पाणी करून आणि ते पाणी प्यायचं. सगळ्यात महत्त्वाचा मनाचाच निश्चय, मला हे नको म्हणलं का ती गोष्ट सुटली जाते. आज या व्यसनापासून संगतीमुळं आज मोठमोठे काहीतरी मुली व्यसनं करतात, मुलं व्यसनं करतात. या जगामध्ये संगतीमुळं व्यसनाधीन झालं आणि हा दुर्लभ मनुष्य जन्म आहे, त्याचा नाश होतो. म्हणून प्रत्येकाने विचार करा, दुर्लभ मानव जन्म मिळाला त्याचे तुझं ना भान. आपल्याला दुर्लभ जन्म मिळाला आहे त्याचं भान ठेवा आणि व्यसनापासून अलिप्त राहा. जे पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ.